शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण द्राक्षावर आता सध्या बऱ्याच छाटण्या झालेल्या आहेत किंवा होणार आहेत, तर याच्यामध्ये असं दिसून येतंय की सातत्याने जे काय झालेले अतिवृष्टी आहे, सदृश पाऊस, त्याच्यामुळे द्राक्ष काढीची परिपक्वता असेल, त्याचबरोबर गर्भधारणा न होणे असेल आणि डोळा उघडण्यात विलंब यासह निर्माण झालेल्या समस्यांमुळे आपल्याला म्हणजे बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नाशिक असेल, सांगली असेल, त्याचबरोबर सोलापूर असेल, पंढरपूर असेल, अशा ठिकाणी आपल्याला द्राक्षाच्या आगारात जरतरच्या फेऱ्या अडकल्यासारखी स्थिती या ठिकाणी झालेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे याच्यामध्ये जे काय पाऊस झालेला आहे मे महिन्यात जोरदार पाऊस, त्याच्यामुळं द्राक्ष बागातील पानांची त्याचबरोबर कार्यक्षमता घटली आहे आणि त्याचा नेमका काय परिणाम हे आता ऑक्टोबर छाटणीनंतर पुढील 15 आठवड्यात आपल्याला कळून येणार आहे। सध्या तर खूप जरतरची अवस्था त्या ठिकाणी आहे। माल पडतील का, माल कशी पडतील, माल किती पडतील, असंख्य प्रश्न ते द्राक्ष बागायतदारांसमोर उभे आहेत। संकट, एक मोठं संकट असं आपल्याला म्हणावं लागेल। त्याच्यानंतर उत्पादनात खर्चात वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाहीये। त्याचबरोबर गत वर्षीचा हंगाम वगळता आधीचे 3-4 वर्षे नुकसान सोसावं लागलेलं आहे द्राक्ष बागायतदारांना त्या ठिकाणी। त्यामुळं आता द्राक्ष उत्पादकांची खर्च करण्याची मानसिकता उरलेली नाही। खर्च करायची मानसिकता उरलेली नसल्यामुळं आता शेतकऱ्यांचं म्हणणं येतंय की अति पावसामुळे काडीचे पानं करपलेले आहेत, त्याचबरोबर पाण्यामुळे मुळी चॉकअप झालेली आहे, घड कमी निघत आहेत। जिथे 45 बंच हवे तिथं 10 ते 15 बंच दिसत आहेत आणि अति पावसाने काडीची परिपक्वता झालेली नाही। त्यानंतर पावसामुळे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या छाटण्या लांबणीवर पडल्या आहेत। आता कमी वेळेत सर्व छाटण्यावर कराव्या लागणार आहेत, त्यामुळे एकाच वेळी बाजारात उत्पादन येण्याचा धोका आहे। छाटणीनंतर 15 आठवड्याने आणखी किती समस्या येतील याचा अंदाज येणार आहे। काडीची परिपक्वता व्यवस्थित झालेली नाही, फूट पिवळी निघत आहे, ती हिरवी निघायला हवी। झाडामध्ये अतिरिक्त पावसामुळे अन्नद्रव्याचा पुरेसा साठा त्या ठिकाणी झालेला नाही। काडीमध्ये गर्भधारणा व्यवस्थित झालेली नाही आणि करपा आलेला आहे बऱ्याच बागांमध्ये। अशा द्राक्षातील समस्या वाढत चाललेल्या आहेत आणि त्याचबरोबर अजून एक समस्या या ठिकाणी अशी आहे की गेल्या वर्षीचा विमा परतावा अजूनही मिळालेला नाही। म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या 15 आठवड्यात विमा उतरण्याची संधी असते। 16 ऑक्टोबर ते 30 एप्रिल पर्यंतचा कालावधी विमा संरक्षणाचा महत्त्वाचा असतो। या काळात 3 टप्प्यात पाऊस, कमी पाऊस आणि जास्त पाऊस, तापमानातील चढ उतार या बाबतीत द्राक्ष उत्पादनांना विमा भरपाई मिळवण्याची महत्त्वाची भूमिका बजावतात। यंदा अपेक्षित क्षेत्र असूनही विमा पोर्टलवर आमचा शिवार द्राक्ष पीक विमा उतरवण्यासाठी दिसत नव्हता। त्यामुळे तालुका जिल्हास्तरीय कृषी यंत्रणांना याबाबत माहिती देऊनही काही उपयोग झालेला नाही। कृषी आयुक्तांच्या कानावर ही बाब गेल्यानंतर पुढे हालचाल होऊन 7 ऑक्टोबर पासून आमच्या परिसरातील पीक विमासाठी पोर्टलवर दिसू लागलं। म्हणजे तिथून पुढे विमा उतरवणं सुरू केलं, त्यात आठवडा गेला आणि गेल्या वर्षीचा विमा परतावा अजूनही मिळालेला नाही। पुढेही मिळेल की नाही कळायला मार्ग नाही। आम्ही आधीच संकटात असताना यंत्रणांचा हा हलगर्जीपणा नाही तर काय म्हणावं। म्हणजे अशा शेतकऱ्यांच्या यावर